1922 साली स्थापन झालेली मंचर ग्रामपंचायत वाढत्या शहरीकरणामुळे मूलभूत नागरी सुविधा आणि विकास कामे अधिक चांगल्या प्रकारे होतील या उद्देशाने नोव्हेंबर 2021 साली तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथभाई शिंदे यांनी स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीनुसार नगरपंचायत जाहीर केली। प्रथमच झालेल्या या नगरपंचायतला अजून सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जायचं बाकी आहे। अशातच नगरपंचायत आपला प्रशासकीय 4 वर्षांचा काळ पूर्ण करत आहे। मंचर ग्रामपंचायतची झालेली नगरपंचायत आज मंचरकरांसाठी मोठी पंचायत करत असल्याची चर्चा आता पाहायला मिळत आहे। जेव्हा ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली तेव्हा नगरपंचायत करण्यासाठी सतत लढा देणारे व झटणारे सर्वपक्षीय गाव पुढारी व ग्रामस्थांनी मंचरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून एकमेकांना पेढे लाडू भरून आनंद व्यक्त केला होता। परंतु त्या आनंदावर आता कुठे विरजण पडलेले दिसते। नगरपंचायत करून मंचरकरांचा पूर्ण अपेक्षाभंग झालेला दिसतोय। मोठ्या प्रमाणात निधी येऊन सुद्धा मंचर शहराचा पाहिजे तसा विकास झालेला दिसत नाही। मंचरकरांच्या वाटेला आजही अंतर्गत वाहतूक कोंडी, तुंबलेली गटारे, कचरा, वाढलेली घरपट्टी, नळपट्टी, मालमत्ता कर, विजेची समस्या, दूषित पाणी, सार्वजनिक शौचालये, पार्किंग, गार्डन व इतर दाखले, परवानग्या, नोंदी अशा कितीतरी समस्या तोंड उघडत आहे। ह्याकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही। अशातच मंचर शहरात सगळ्यात मोठी चाललेली चर्चा म्हणजे मंचरचे माजी आदर्श सरपंच दत्ता गांजाळे यांनी नगरपंचायतीचा उघड केलेला भ्रष्टाचार, बोगस कामे, विकास कामच्या निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि त्यांनी केलेले आरोप की 3 कावळ्यांनी मिळून नगरपंचायत ओरबाडून खाल्ली या आरोपांच्या पुढे जाऊन ते जाहीर विकास कामे दाखवा आणि लाखो रुपयांची बक्षिसे मिळवा अशा वल्गना पाहावयास मिळतात। यावर नगरपंचायतची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय गोविंद जाधव साहेब पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आहे। पण यातून दत्ता गांजाळे यांचं कितपत समाधान झालं हे बघावं लागेल। पण दत्ता गांजाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जाहीर कबुली दिली की नगरपंचायत होण्यास पहिला आरोपी मी असून मंचरकरांची जाहीर माफी मागितली आहे। यामुळे सामान्य मंचरकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आणि उलटसुलट चर्चा चालू झाल्या आहेत। त्यामुळे या 2 बाजू सोबतच एक सामान्य मंचरकरांची बाजू काय आहे ते याकडे कसे पाहतात, त्यांना नक्की काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण एक मालिका चालू करत आहोत। नगरपंचायत करून झाली पंचायत या मालिकेच्या माध्यमातून सर्वसामान्य मंचरकरांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। येणारे पुढील भाग पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा टायगर टाइम्स।